बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल माझ्या वाचण्यामध्ये नारायण राणेंचं एक पोस्टर आलं. एबीपी माझावरचं हे पोस्टर होतं. या पोस्टरवरचा मी तुम्हाला मजकूर सांगतो. या पोस्टरवर लिहिलं होतं, मी जवळपास 2 ते 2.5 लाखांच्या मताधिक्याने, किती 2 ते 2.5 लाखांच्या मताधिक्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातनं निवडून येणार आहे. इतका उच्च दर्जाचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर मी स्वतःला रोखू शकलो नाही त्या पोस्टरच्या खालच्या कमेंटमध्ये जाण्यापासून. म्हटलं नेमक्या कमेंट काय आहेत त्या पाहाव्यात. जवळपास त्यावेळेस 448 449 काहीतरी कमेंट होत्या. अजूनही ते पोस्टर असेल एबीपी माझाच्या वेबसाईटवर. 448 कमेंट पैकी मी फक्त पहिली कमेंट वाचली. त्या कमेंट मध्ये लिहिलं होतं, साहेबांची रात्रीची उतरलेली दिसत नाही, बराच वेळ चढून राहिलेली आहे, आतापर्यंत उतरायला हवी पण नाही उतरली. ज्या प्रकारचं प्रेडिक्शन या साहेबांनी त्या पोस्टरवर केलं होतं 2 ते 2.5 लाखांचं, साहेबांना कदाचित मागच्या निवडणुकांचा त्यांचा आकडा लक्षात नसावा. ते आकडे ज्यावेळेस त्यांना आठवतील त्यावेळेस त्यांना आकडे येतील. जवळपास 2,78,000 कमळी सकटचं मतदान या नारायण राणेंना मागच्या 2019च्या निवडणुकीत झालं होतं. तुम्हाला माहित असायला हवं, 2009ला यांचे सुपुत्र निलेश नारायणराव राणे यांना मला वाटतं काँग्रेसमधनं पहिला विजय मिळाला होता 2009ला. मग 14 मध्ये पराभव, फटका पडला, फटका तोंड. त्याच्यानंतर 19 मध्ये कुठला तरी महाराष्ट्र स्वाभिमान विकलेला पक्ष असं काहीतरी नाव होतं यांच्या पक्षाचं, मला ठीकसं आठवत नाही, पण महाराष्ट्र स्वाभिमान विकलेला पक्ष अशा काही पक्षातर्फे यांनी निवडणूक लढवली. ज्या पक्षाला कमळीने छुपा पाठिंबा दिला होता, कमळीचा छुपा पाठिंबा होता. म्हणजे कमळीच्या मतांसकट 2,78,000 एकूण मतदान झालेलं आणि हे म्हणतात 2.5 लाखांच्या मताधिक्याने मी निवडून येणार. हे अशा प्रकारच्या त्या वक्तव्यांवर जी आलेली कमेंट होती ती अतिशय चपखल होती आणि शोभून दिसत होती. आता मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. जवळपास 30 वर्षांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा, अगदी सुरेश प्रभूंचं देखील अलीकडचं तुम्हाला माहित असावं, विनायक राऊत साहेबांच्या आधीचे. विचार करा, या 30 वर्षांच्या काळामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गवर कायम शिवसेनेने राज्य केलेलं आहे, कायम शिवसेनेने राज्य केलं. तिथे आता तुम्ही आजच पाहिलं असाल, या नारायण राणेंच्या नावाने ती सीट डिक्लेअर झालेली आहे. आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व वाचवायला गेलो, आम्ही शिवसेनेचे ते जुने विचार वाचवायला गेलो, असे म्हणता म्हणता हा असा प्रवास. शिवसैनिकांना तुम्हाला लक्षात असायला हवं, आपला धनुष्यबाण, आपण जो आपला धनुष्यबाण, मी अजूनही आपलाच म्हणेल कारण धनुष्यबाण आपल्याकडेच येणार आहे. ह्या धनुष्यबाणासाठी आपण जीवाचं रान केलं होतं. आज हा धनुष्यबाण चोरल्यानंतर, हा चोरून घेतल्यानंतर हा वापरायचा कसा हेच यांना ठाऊक नाही. या दाढीवाल्यांना, काळी दाढीवाल्यांना विचार करा, कोकणामधनं जवळपास लोकसभेच्या 13 जागा जातात मुंबई सकट. अगदी ठाणे, पालघर, मुंबई, त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड, भिवंडी, कल्याण, या सगळ्या पट्ट्यातनं तुम्हाला मी काही आकडेवारी सांगतो. या 13 जागांपैकी शिवसेना जवळपास 8 जागांवर लढायची आणि भारतीय जनता पक्ष 5 जागांवर लढायचा. 8, 5, 13. आता कोण किती जागांवर लढतंय तुम्हाला ऐकायचंय? मुंबईतल्या 6 पैकी 5 जागांवर भाजप लढतोय, जिथे जवळपास 3 जागांवर शिवसेना लढायची. 6 पैकी 5 जागा, एक शेवाळीची जागा सोडली तर. ह्यांच्या गटाचं अस्तित्व सांगतो, जे स्वतःला बाळासाहेबांचे विचार, धनुष्य चोरलं, नाव चोरलं ना, यांची आकडेवारी ऐका. ठाण्यामध्ये शिवसेना लढायची, ती जागा आता लढते भाजप. पालघरमध्ये शिवसेना लढायची, म्हणजे पूर्वी भाजप लढायचा, घशात हात घालून जागा काढली होती. जशी ठाणे दिघे साहेबांनी घशात हात घालून काढली होती, आता ती पुन्हा घशात घातली जाते. मी मगाशीच तुम्हाला मला वाटतं 2-3 दिवसांपूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये एक मुद्दा सांगितला होता. हा भारतीय जनता पक्ष, याला हे शिंदे टोळी नावाचं लेकरू खेळवायचंय, याला हे अजित पवार टोळी नावाचं लेकरू खेळवायचंय, मोठं करायचंय, असं अजिबात नाही. जर तुम्हाला वाटत असेल हा भारतीय जनता पक्ष या लेकराला खेळवून मोठा करेल, पालन पोषण करेल, त्याला मोठा करेल आणि त्याला पुन्हा महाराष्ट्राच्या तख्तावर बसवेल, तर असं काहीच नाही. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेमध्ये अभूतपूर्व फूट घडवून आणली. अगदी तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीत केलंय आणि त्याची ही फळं आहेत. ज्या 5 जागांवर भारतीय जनता पक्ष लढायचा, तिथे आता भारतीय जनता पक्ष 10 जागांवर लढतोय. या सगळ्याचं फलितार्थ तुम्हाला कळतंय नेमकं काय आहे ते? बघा पुढचे आकडे ऐका. कल्याणमधून फक्त शिंदे गट लढतोय आणि मुंबईतून एक जागा शिंदे गट लढतोय. बाकी सगळीकडे टाय फिश.
रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, आज भाजपला जाहीर झाली. भिवंडी भाजप लढतोय. रायगडमधून अजित पवार गटाचे तटकरे लढतायत. म्हणजे टोटल 13 पैकी 10 ठिकाणी बीजेपी, 2 ठिकाणी शिंदे गट आणि 1 ठिकाणी अजित पवार गट लढतोय. आता तुम्ही विचार करा, नेमकं बाळासाहेबांचं हिंदुत्व कुण्या दिशेला चाललंय, याचा प्रवास कुण्या दिशेला चाललाय. स्वतःच्या मुलाची खासदारकी टिकवण्यासाठी हे कुणाला घरी बसवणार आहेत. जवळपास 5 खासदार, 5 ते 6 खासदार घरी बसवलेले आहेत. जर ही खासदारांची अशी अवस्था, विचार करा, ये तो झाकी है. खरा पिक्चर हा विधानसभेच्या वेळेस बाकी है. तुम्हाला आणखी महत्वाच्या गोष्टी सांगतो यांचा स्वतःचा. बघा, नारायण राणेंना स्वतःच्या मुलांना राजकारणात सेटल करता आलेलं नाही. नारायण राणेंची ही अखेरची धडपड आहे, आपल्या मुलांना कुठेतरी राजकारणामध्ये सेटल करता आलं पाहिजे, त्यासाठी स्वतःकडे एखादं पद असायला हवं. आता राज्यसभेची खासदारकी काढून घेतलेली आहे, म्हणजे त्या अनुषंगाने मंत्रीपद देखील गेलं. आता आमदारकी 2 वेळा प्रयत्न झाला, अगदी कुडाळमधनं प्रयत्न झाला, अगदी वांद्रे पूर्वतनं प्रयत्न झाला, दोन्ही वेळा बसला तो हाबाडा. स्वतःचा सेफ बालेकिल्ला, ज्याला बालेकिल्ला हे स्वतः म्हणतात, जो 23,000च्या मताधिक्यावर आलेला आहे. फक्त सतीश सावंतांनी घाम फोडला होता. स्वतःचा बालेकिल्ला नितेश राणेला दिला. आता त्यांच्या स्वतःच्या गावातनं 2 सरपंच देखील निवडून येत नाही. म्हणजे पुढच्या विधानसभेला नितेश राणेचा कार्यक्रम झाला. 2 वेळा लोकसभा हारल्यानंतर भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा, मी सांगितलं ना तुम्हाला, तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष कधी देतच नाही. हा देतच नाही. त्यांची काही पथ्य आहेत, ती आम्हाला चांगली कळलेली आहेत. आता नारायण राणेला तिसरा पराभव करण्यासाठी कोकणातनं उभा केलेला आहे. खरं तर या सगळ्यात फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो उदय सामंतांचा झाला असेल. कारण उदय सामंतांनी झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. किती? झाकली मूठ 1.25 लाखाची. आता जो पराभव होईल तो तुमचा झालेला आहे. आम्ही तर म्हणत होतो आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. उदय सामंतांचा फायदा झाला. पराभव त्यांच्याही जिव्हारी लागला असता, सामंतांच्या, पण तो आता नारायण राणेच्या जिव्हारी लागेल. 2 वेळा हे पराभूत, म्हणजे स्वतः नारायण राणे, त्यांचे सुपुत्र 2 वेळा पराभूत. आता तुम्ही विचार करा, तिसऱ्यांदा हायट्रिक करायची, पराभवाची हायट्रिक करायची संधी नारायण राणेंना आयती सापडलेली आहे. आणि सगळ्यात चांगलंच झालं, शिवसैनिकांना एक लक्षात घ्या, हा जो काही आज निर्णय झाला या शिंदे टोळीचा, भारतीय जनता पक्षाचा काय जो काही समन्वय संगनमत झाला असेल, याच्यामध्ये फायदा झालाय शिवसेनेचा. आता सारेच्या सारे शिवसैनिक, कारण कोकणाने कधीही भाजप पाहिलेला नाही. आजही तुम्हाला सांगतो, दक्षिणेत म्हणजे तळ कोकणामध्ये केसरकर असतील, त्याच्यावरती म्हणजे जागा शिवसेनेची. हे केसरकर वगैरे हे प्यादे, जागा शिवसेनेची. सावंतवाडीची जागा केसरकरांची, राजापुराची जागा राजन साळवी साहेबांची, तुम्ही पाहिलं असेल कुडाळची जागा वैभव नाईकांची, त्यानंतर रत्नागिरीची उदय सामंतांची. जवळपास 6 पैकी 4 ठिकाणी शिवसेनेचा भगवा बुलंद आहे. एका ठिकाणी मला वाटतं अजित पवार गटाचे ते निकम आहेत आणि एका ठिकाणी हा मालवणचा मला वाटतं नितेश राणे आहे तिथे. आता या 6 पैकी जवळपास 4 ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य. 5वा जो मतदारसंघ आहे हा मालवणचा, म्हणजे कणकवलीचा मतदारसंघ घ्या. या कणकवलीच्या मतदारसंघावर देखील सतीश सावंत असतील, शिवसेना असेल, याचंच प्राबल्य. 23,000वर आणून ठेवलेला आहे यांचा बालेकिल्ला. राहिली जागा अजित पवार गटाची, मला वाटतं ती चिपळूणची जागा. सगळ्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य असताना ह्यांचं स्वप्न पहा, किती मोठं दिवा स्वप्न पाहतायत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा जो निर्णय झाला, म्हणजे शिंदे गट विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची लढत करण्यापेक्षा भाजप विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची लढत करून हा विजय सोपा केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानावेसे वाटतील. अतिशय सोपा केलात, हा विजय एकदम सोपा करून ठेवलात. आता तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिला प्रश्न जो शिवसैनिकांकडून विचारला जातो तो आहे, धनुष्य घेतला कशासाठी होता? धनुष्य मिरवायला घेतलात, चोरलात, तो धनुष्य वापरायचा कसा? तो उलटा देखील घुसतो, हे तुम्हाला माहित असायला हवं. धनुष्य वापरता, कारण शेवटी कसं असतं, सोंग घेतलेली आहे ती, पण तुम्ही आतमध्ये तो प्राण कुठून आणणार? तो प्राण ज्यावेळेस धनुष्य पुन्हा शिवसेनेकडे येईल, शिवसैनिकांनो, त्याची प्राण प्रतिष्ठापना आपल्याला करावी लागेल. तो मृत अवस्थेत आहे सध्या, त्याच्यामध्ये पुन्हा ते दैवत्व आणावं लागेल, त्याच्यात तो प्राण प्रतिष्ठापना करून आपल्याला तो धनुष्य घ्यावा लागेल. आता तुम्हाला काही महत्वाच्या जागा सांगतो. 23 जागा शिवसेना लढते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढते जवळपास महाराष्ट्रभरातनं. शिंदे गट लढतोय 6 ते 7 जागा, जास्तीत जास्त 7 जागा लढतोय. आणि नार्वेकर म्हणतायत मूळ शिवसेना यांची. ते नार्वेकर जरा शोधाव, कुठे गेला हा? जाऊ द्या, माझ्या तोंडात ते काही शब्द येणार होते, पण ते मी थांबवतोय तुर्तास. लॉंग टर्म मॅच खेळायची आपल्याला टेस्ट सिरीज खेळायची, 2020 खेळायच्या नाहीयेत.
मी काँग्रेस बरोबर जाणार नाही, जे बाळासाहेबांचं वाक्य सांगायचे ना, हे काळी दाढी कायम सांगायची, मी काँग्रेस बरोबर जाणार नाही, काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन, हे बाळासाहेबांचं वाक्य ऐकवणारा हा काळा दाढीवाला आज तो धनुष्य 2 ठिकाणावर आणून ठेवला. एक मुंबईतली जागा आणि एक कल्याणची स्वतःच्या पुत्राची जागा. ती देखील पुत्राची नसती तर ती देखील जागा यांची उडवली असती. झालं ना, काँग्रेस सोबत राहून शिवसेनेने आपल्या 23 जागा शाबूत ठेवल्या काँग्रेस सोबत राहून. आणि भारतीय जनता पक्षाच्या पायावर जे मी धनुष्य गहाण पडलं होतं वगैरे वगैरे मोठे मोठे डायलॉग फेकले होते, ते धनुष्य गहाण पडलेलं कमळीच्या पायावर ठेवलं. शिवसैनिकांनो, जर माझं एकही वाक्य चुकत असेल तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मला चालेल, तुम्ही सांगा, तुम्ही मला सांगू शकता, तुम्हाला तो हक्क आहे, ऐऱ्या गैऱ्याला तो हक्क नाही. आता विचार करा, हे वैभव नाईक असतील, राजन साळवी असतील, यांच्या मागे इतका ईडी सीबीआयचा फेरा लावल्यानंतर देखील ही एकनिष्ठ माणसं शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहिली. आणि याचं फळ त्यांना भविष्यात मिळणार आहे. ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागतील, मागच्या निवडणुकांमध्ये जेवढं मोठं मताधिक्य त्यांना मिळेल त्याच्याही डबलचं मताधिक्य त्यांना यावेळेस मिळेल. आणि ह्या कडवट निष्ठावंतांच्या मागे शिवसैनिक अगदी पहाडासारखा उभा राहील, हे देखील तितकंच सत्य आहे. असो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 30 वर्षापासून या मतदारसंघावर शिवसेनेची निर्विवाद सत्ता होती. जवळपास एक मधला 5 वर्षाचा काळ सोडला तो काँग्रेसचा 9 ते 14चा, ज्यावेळेस शिवसेनेत फूट झाली होती. विचार करा शिवसैनिकांनो, शिवसेनेतनं जवळपास 12-13 आमदार घेऊन बाहेर पडणारे नारायण राणे, त्यांचं आज काय अस्तित्व राहिलं? कोकणाने त्यावेळेस नारायण राणेंच्या पाठीशी, मला वाटतं त्यावेळेस कोकणी माणूस थोडासा उभा राहिला होता, तसं चित्र दिसत होतं. 10-12 पैकी मला वाटतं जवळपास 11 ठिकाणी नारायण राणेंचे आमदार हाताच्या पंजावर निवडून आले होते, ज्या पोट निवडणुकांमध्ये. पण त्यानंतर सबंध कोकण पट्टा, मुंबई सकट साऱ्याच्या साऱ्या कोकणी माणसाने शिवसेनेच्या पाठीशी, म्हणजे ते आपलं बळ उभं केलं. कोकणी माणसाने कायम शिवसेनेच्या पाठीशी आपलं बळ उभं केलेलं आहे. मुळात शिवसेनेचा जन्मच हा मुळात कोकणातला आहे. चाकरमान्यांनी कधीही तिथे भाजप रुजू दिलं नाही, भाजप फुलू दिलं नाही. याची चांगली स्टोरी प्रमोद जठार चांगलंच सांगतील. हा खरं तर भाजप कसा रुजलाय का, तिथे भाजपची काय परिस्थिती आहे, हे प्रमोद जठार चांगलं सांगू शकतात. असो, मला काही प्रश्न आले होते माझ्या मागच्या काही व्हिडिओजवर. एक प्रश्न आले होते, 1-2 प्रश्न मी घेतो. दादा, पैसे वाटप जोरात सुरू आहे. पैसे वाटप समजा कोकणातलं जरी घ्या, पैसे वाटप सुरू आहे, सगळ्यांकडनं घ्या, सगळ्यांकडनं घ्या, कुणालाही सोडू नका, सगळ्यांकडनं घ्या. पण तुम्हाला माहितीये करायचं काय आहे? ज्यावेळेस तुम्ही त्या मतदान केंद्राच्या 4 भिंतींमध्ये जाता, तिथे ज्यावेळेस तुम्ही विचार कराल, ते बटन दाबताना, जे कुठलं तुम्ही बटन दाबाल, ते बटन दाबताना विचार करायचा माझ्या भविष्याचा, माझ्या पुढच्या पिढ्यांचा. माझ्या येणाऱ्या पिढ्या मला खरंच तो प्रश्न करतील का? ज्यावेळेस शिवसेना फुटत होती, ज्यावेळेस शिवसेना कमजोर होत होती, त्यावेळेस तुम्ही काय करतो, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. बटन दाबायचं, तुमचा हात ज्या बटनाकडे नेल त्या बटनाकडे जाऊ द्या. तो हात तुमचं मन, अंतर्मन तुम्हाला कधीही खोट्या ठिकाणी घेऊन जाणार नाही, हे मात्र तितकंच सत्य. ठीक आहे, आजवर तुम्ही कधी चर्चा ऐकली होती का? छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर आम्हाला चर्चा करावी लागेल. आज शिंदेगड चर्चा करतोय, ठाण्याच्या जागेवर आम्ही चर्चा करतोय, किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर चर्चा झाल्या. आजवर कधी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये या जागांवर कधी चर्चा होतच नव्हती. अशा अनेक जागा आहेत जिथे चर्चा होऊच शकत नाही. छत्रपती संभाजीनगर चर्चा होणेच नाही, ठाणे चर्चा होणेच नाही, घशातून काढलेली आहे. अहो, तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण स्वतः उदय सामंत देखील यांचं भाजपचं बटन दाबतील की नाही याची खात्री नाही. स्वतः उदय सामंत देखील तिथे मशाल दाबून येतील. कार्यकर्त्यांचं तर सोडूनच द्या, आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचं तर सोडूनच द्या. मी अतिशयोक्ती बोलत नाही, जे सत्य आहे तेच तुमच्या सर्वांसमोर मांडतोय. गहाण पडलेला धनुष्य आम्हाला सोडवायचं आहे वगैरे वगैरे. ज्या नारायण राणेंना, शिवसैनिकांनो विचार करा, ज्या नारायण राणेंना बाळासाहेबांनी हकलून लावलं, त्या नारायण राणेंचा प्रचार तुम्ही करणार आहात का? शिंदे गटातल्या सर्व शिंदे सैनिकांना मला विचारायचंय, त्या नारायण राणेंचा प्रचार तुम्ही करणार आहात का, ज्या नारायण राणेला बाळासाहेबांनी हकलून लावलं? विचार करा, अजूनही विचार करा. या नारायण राणेला ह्या निवडणुकीमध्ये पाडून शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांना आव्हान करतो, विनायकजी राऊत साहेबांच्या विजयाची हायट्रिक तर करायचीच आहे, पण विजय
हा बाजूला ठेवा, आपल्याला त्यांना किती मताधिक्य द्यायचंय याचा तुम्ही विचार करा. आता विजय होणारच आहे, पण मताधिक्य काय असावं? अशा प्रकारचं मताधिक्य असलं पाहिजे, अशा प्रकारची लीड असली पाहिजे की भविष्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून कुण्याही ऐऱ्या गैऱ्याची उभी राहण्याची हिंमत झाली नाही पाहिजे, टाप झाली नाही पाहिजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातनं. तुम्हाला आण आहे, तुम्हाला आण आहे या महाराष्ट्राची, तुम्हाला आण आहे या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि या अभिमानाची, महाराष्ट्राच्या अस्मितेची. तुम्हाला आण आहे छत्रपती शिवरायांची. तुम्ही विचार करा आणि विचार करून मतदान जा. मी तुम्हाला म्हणणार नाही कुठलं बटन दाबायचंय, काय दाबायचंय, पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचा हात ज्या कुठल्या बटनावर जाईल तिथे फक्त आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारणार, जे मी काही करतोय ते योग्य आहे का? तुमचं मन म्हणत असेल अयोग्य आहे तर बदला, अयोग्य आहे तर बदला, आणि तुमचं मन म्हणत असेल योग्य आहे तर त्या ठिकाणी जाऊ द्या तुमच्या हाताला. आणि मला माहिती आहे तुमचा हात धगधगत्या निखाऱ्याकडे जाणार आहे, धगधगत्या त्या प्रकाशाकडे जाणार आहे, तुमचा हात त्या धगधगत्या मशालीकडे जाणार आहे, इतकी माझी खात्री आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातनं विनायकजी राऊत साहेबांचा विजयाचा गुलाल साजरा करण्यासाठी आपल्या सर्वांना जायचंच आहेच, पण त्यासाठी कुठेही गाफील राहायचं नाही. आता हा जो काळ आहे हा कसोटीचा आहे. एकेका मतदाराने, प्रत्येक मतदाराने स्वतःला विनायक राऊत साहेब समजायचंय, स्वतः खासदार असल्यासारखं समजायचंय आणि आपल्या संबंध सगळ्या वाड्या वस्त्या असतील, जे काही असेल, गाव कसबा असेल, तालुके असतील, प्रत्येक ठिकाणी आपले जे कोणी नातेवाईक असतील, जो मतदाराला गेलेला नाही त्या सर्वांना घेऊन जाण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. बलाढ्य सत्तांच्या पुढे, बलाढ्य पैशांच्या पुढे, काय म्हणतात या धुंद सत्ताधीऱ्यांच्या पुढे आपण सर्व फार छोटे आहोत. छोटे शब्द हा देखील मला फार मोठा वाटतोय, त्याही पेक्षा लहान आहोत आपण. पण एक मुंगी देखील हत्तीला ती झुंज कशी देते तेच आपल्याला दाखवून द्यायचं आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.